हा कॉम्प्रेसरच्या कॉमन पॉईंटला पण देणार आहे. ठीक आहे, लावला कॉमन पॉईंटला. हा जो हिरवावाला दिसतोय ना, आपण बेलमधून घेतलेला आहे. दुसरा पॉईंट हा स्टार्टिंगला देणार आहे. कुठं? म्हणजेच कुठं? पलीकडे असेल. ठीक आहे, दिलं. आणि हा काळावाला जे आहे ते रड अलीकडे अरे. आता आपण काय करणार आहोत, इथं प्लग देणार आहोत. प्लग सॉकेटमध्ये लावलेला आहे. ठीक आहे, इथून बटन चालू केलं. झालं का सुरू कॉम्प्रेसर? है ना. काय केलं आपण, फक्त स्विच ऑन केलं आहे ना, दाबून सोडून टाक. बघा पूर्ण इकडं स्विच चालू केलं. झालं चालू आहे काय? तर या प्रकारे आपण सगळ्यांनी आता प्रॅक्टिकल करू. ठीक आहे, याच्यामध्ये R600 गॅस आहे आणि बेल स्विचचा आपण यूज केलेला आहे. कशासाठी? कॉम्प्रेसर स्टार्ट चालू आहे किंवा बंद आहे हे चेक करण्यासाठी. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं, टर्मिनल चेक केलं, बॉडी चेक केला. ठीक आहे, टर्मिनल आयडेंटिफाय केले. आणि आजच्या याच्यामध्ये काय, डायरेक्ट विदाउट रिले कॉम्प्रेसर स्टार्ट केला. झालं चालू काय, फक्त बेल लागलं, इकडे स्विच चालू केलं, इकडे एकदाच थोडं दाबून सोडून टाकले की कॉम्प्रेसर चालू. ठीक आहे.